बदलापुरातून धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. अय्यंगार बेकरीतील केक खाऊन चिमुकल्या आजारी पडलेल्या आहेत आणि थेट त्यांना ऍडमिट करावं लागलेलं आहे. काल न्यूज टेक मराठीच्या माध्यमातून हर्षली गायकवाड ज्या सभापती आहेत, नगरसेविका आहेत, त्यांनी रवा केकच्या माध्यमातून उंदराची विष्ठा होती ती त्यांनी खाल्ली होती. त्याच्यानंतर त्यांना उलट्या सुद्धा झाल्या होत्या, परंतु त्यांच्या चिमुकल्यांनी आदल्या रात्री जो केक आहे तो खाल्ला होता आणि त्याच्यानंतर त्यांना काल दिवसभर आणि आजही त्रास झालेला आहे. त्या आजारी पडलेल्या आहेत आणि त्या ऍडमिट आहेत आता सध्याच्या घडीला. याची तक्रार त्यांनी एफडीए कडे केलेली आहे. एफडीए कडे तक्रार केल्यानंतर आपण बघितलं काही तासांपूर्वी एफडीएची टीम जी आहे ती दाखल झाली. एफडीएची सध्या ज्या ब्रांचमध्ये कारवाई सुरू आहे ती बदलापूर पश्चिम सानेवाडी परिसरात असणारी ब्रांच आहे आणि त्या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. इथे एक महिलेने सुद्धा 1 महिन्यापूर्वी जवळपास केक घेतला होता, तो याच ठिकाणी खाल्ला होता आणि भांडी घासण्याची जी तार आहे ती त्या ठिकाणी मिळाली होती. आता तक्रार ज्यांनी केलेली आहे ते हर्षाली गायकवाड आपल्यासोबत आहेत, संगीता चिंदवणकर आहेत, गणेश पिल्लाई आहेत, इतरही लोक या ठिकाणी आहेत. खरं तर आता कारवाईचं दाखल आहे. आता कारवाईला अखेर सुरुवात झालेली आहे काल नंतर. काय सांगाल एकंदरीत, काय तुमची चर्चा झाली संबंधित अधिकाऱ्यांची? कालच आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आपण जी न्यूज बनवली आहे ती सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचून सगळ्यांनी जी तक्रार दाखल केली की बाबा आमच्या बाबतीत ही अशी घटना घडलेली, तर एक खूप बरं वाटलं की सगळ्यांनी पुढाकार येऊन की बाबा ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे या गोष्टीला. त्याच अनुषंगाने कॅप्टन आशिष दामले यांनीही लेटर दिलं, मीही लेटर दिलं, तसं आपले सगळे जे असतील अष्टमीचे पदाधिकारी आणि सगळ्यांनी मागणी केली की हे बदलापूरमध्ये सगळे शॉप बंद झाले पाहिजे. ह्याचेच नाही तर आणखीन जे काही असे घाणेरडं कृत्य अन्न करत असतील, अन्न पदार्थांची घाण करून बनवत असतील तर त्या अशा प्रत्येक ह्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे अशी आमची स्वतःची मागणी आहे. आता आपण पाहत असत तर कारवाईला सुरुवात झालेली आहे. लगेचच कारवाईने त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांचं जे काय आहे प्रोडक्ट ते सील करून टेस्टिंग करून त्याच्यावर आणखी कारवाई करून आमचं असं सगळ्यांचं मागणी आहे की जेवढी ते दुकानं आहेत की त्याचे परवाना रद्द करून हे, आणि जे आम्ही ते नागरिक पाहिलेत ना त्यांची अशी इच्छा आहे की ह्यांचे हे दुकान बंद झाले, त्यांचे नागरिकांना इतका घाणवास येतो, जे सोसायटी आहे इथे, त्यांची मागणी आहे की हे बंद करा, हे आम्हाला इथे नकोच. आणि त्याची आरेगारीची भाषा, आता तो तर पळूनच गेलाय, फोन उचलत नाहीये. पोलीस सुद्धा येऊन त्याचा मोबाईल ट्रॅक करणार आहे. जो इथला मालक आहे तो त्याचं नाव विजय शेट्टी, तो पळून गेला. तो कोणाचा फोन उचलत नाही, अधिकाऱ्यांचाही फोन उचलत नाही. पुढे तो आल्यानंतर बघूयात नक्की त्याच्या मनात काय दुकान चालू करायचं आणि कशा प्रकारे करायचंय ते आम्ही आता बघून घेऊ. तो कुठल्या प्रकारे दुकान चालू करणार आहे. अर्थात काय झालं, काही वेळापूर्वी अधिकारी आलेले ते परत एकदा गेले, त्याच्यानंतर काय झालं, दुकान कधी खोलण्यात आलं, कोणी खोललं, कशी कारवाई? खरं तर सकाळी 11 वाजता ज्यावेळेला आम्ही इथे आलो त्यावेळेला आतमध्ये बराच वेळ ते लोक दुकान उघडत नव्हते. म्हणजे वॉशरूमच्या इथे आतमध्ये त्यांनी ती भांडी वगैरे जी सगळी ठेवली होती ती सगळी साफसफाई चालू होती. काल हर्षलताईंच्या माध्यमातून त्यांनी आवाज उठवल्यानंतर सकाळी त्याचा मालक 9 वाजता इथे आला असं इथल्या आजूबाजूच्या लोकांकडनं आम्हाला समजलं. आणि ज्या वेळेला तो इथे आला त्याच्यानंतर 11 वाजता आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथून तो पळून गेला. म्हणजे तो थांबला सुद्धा नाही. मी जेव्हा त्याला कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्याने सांगितलं की मी 10 मिनिटात येतो, पण अजूनही त्याची म्हणजे आता सकाळी 11 ते संध्याकाळी 5, 5:30, 6 व्हायची वेळ आली, अजूनही त्या मालकाचा इथे पत्ता नाहीये. कदाचित तो चोर असल्या कारणाने तो समोर यायला बघत नाहीये. आणि ज्या वेळेला आम्ही इथे आलो त्यावेळेला इथलीच काही बरीचशी लोक म्हणजे सोसायटीतली लोक असतील किंवा आजूबाजूची लोक असतील, इथली बरीचशी लोक इथे आली आणि त्यांनीही सांगितलं की आम्हालाही हे शॉप जे आहे हे शॉप आमच्या परिसरात नकोय, कारण बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत. एक ताई आल्या होत्या, त्यांनी आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वांनी बघितलं असेल की भांडी घासायची जी किसणी असते त्या किसणीची जी तार असते ती तार त्यांना त्या केकमध्ये सापडली, रवा केकमध्ये, आणि इथेच मिळाली. कदाचित आताही त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते असेल, कारण 2-3 दिवसापूर्वी ही घटना घडली. त्याआधी हर्षालीताईंचा तो किस्सा व्हायच्या आदल्या दिवशी आमच्याकडे एक व्हिडिओ आला जो इथल्याच एका कर्मचाऱ्याने आम्हाला पाठवला होता. त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः इथे जर पुढे वरती बोर्डवरती प्युअर व्हेज 100% असं जर लिहिलेलं आहे तर अंडी जी आहेत ती अंडी आतमध्ये असल्याचं आम्हाला त्या व्हिडिओमध्ये सर्व दिसलं. खरोखर इथलीच घटना आहे का म्हणून आम्ही बघायला ज्या वेळेला आतमध्ये गेलो त्यावेळेला तिथला जो मुलगा आत्ताही तिथे आहे आणि त्याला तो स्वतः पळून जायच्या तयारीत होता. म्हणजे मालक गेल्या कारणाने शेवटी ते कर्मचारी जायच्या तयारीत होते. परंतु आतमध्ये ज्या वेळेला एफडीएची लोक आली त्यावेळेला कारवाई जर करायची असेल तर मालक किंवा कर्मचारी कोणतरी इथे हवेत, कारण दुकान बंद होतं. आणि आम्ही ज्यावेळेला ह्या परिसरातून थोडं साईडला झाल्यानंतर ते आतमध्ये जे कर्मचारी आहेत ते झोपले होते, ते कर्मचारी उठून बाहेर आले. त्यावेळेला आम्हाला समजलं की ते कर्मचारी आतमध्ये आहेत
आणि एफडीएचे जे अधिकारी होते ते आपल्या बदलापूर पोलीस स्टेशनला सिनियर साहेबांना भेटायला गेले. आपले स्थानिक पोलीस जे आहेत ते पोलीस सुद्धा आता इथे आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने म्हणजे त्यांना बरोबर घेऊन एफडीएची ही कारवाई आता चालू झाली आहे. तो संबंधित मालक अद्यापही म्हणजे आलेला नाहीये समोर, कुठे ना कुठे पळवाट काढतोय तो. कशा पद्धतीने म्हणजे जर तो नाही समोरला तर काय आपली भूमिका काय असणार? एफडीएची जी कारवाई आहे ती कारवाई तर होईलच, पण तरी सुद्धा जर तो मालक बदलापूर शहरात कुठेही असेल, मी आपल्या माध्यमातून त्याला विनंती करीन सध्या की बाबा तू जिथे कुठे असशील तिथे लवकरात लवकर तू आमच्याशी संपर्क साध. अन्यथा जी कारवाई एफडीएच्या मार्फत होणार आहे ती होणारच आहे, परंतु लोकांच्या रोषाला तुला सामोरं जावं लागेल. असं नको व्हायला की आम्ही ही कारवाई करायला लावलेली आहे किंवा ही कारवाई होणारच आहे, पण उद्या भविष्यात जाऊन जर त्याला कोणी मारझोड केली आणि जर तो कोणाच्या हाताला लागला तर माझी आपल्या लाईव्हच्या माध्यमातून त्याला विनंती आहे की बाबा तू जिथे कुठे असशील तिथे तू लवकरात लवकर बदलापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साध किंवा एफडीएच्या लोकांशी संपर्क साध. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आपण बघत असाल तर आतमध्ये सध्या कारवाई जी आहे ती सुरू आहे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून. ही कारवाई सुरू असताना एकंदरीत अनेक महिला अधिकारी आहेत, पुरुष अधिकारी आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत एफडीएचे. आणि बदलापूर कानेवाडी परिसरातली ही शाखा आहे, ज्या शाखेमध्ये सध्या आपण आहोत आणि ज्या शाखेमधलं सध्या आपण चित्र बघतोय. आता इथे बघत असाल तर 100% व्हेजचा हा जो बोर्ड आहे तो आपल्याला लावलेला बघायला मिळतोय. आणि असं असताना अंड्यांचा वापर इथे केक बनवताना केला जातो. आता आपण बघत असाल तर वीर कायदे मॅडम आहेत, ज्या एफडीएच्या अधिकारी आहेत, ज्यांच्या अखत्यारीत आपलं बदलापूर शहर येतं, त्यांच्या माध्यमातून त्या सुद्धा इथे उपस्थित आहेत. या व्यतिरिक्त इतरही अनेक या ठिकाणी उपस्थित आहेतच. आपण आणखी एक प्रतिक्रिया घेणार आहोत. एकंदरीत मुली सुद्धा तुमच्या आजारी पडल्यात अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. काय काय नेमकं सांगाल? त्या कशा एकंदरीत कधी केक खाल्ला होता त्यांनी काय? ऍक्च्युली मला मुलींनी दुसरं दिवशी सांगितलं की मम्मा आम्ही रात्री केक खाल्ला म्हणून. तर दोघींच्याही पोटात भयंकर दुखते. एकीला ऍडमिट केले, एकीला हॉस्पिटलमध्ये ब्लड टेस्टिंग सांगितले, एकीचे स्कॅनिंग सांगितले. ते झाल्यानंतर मग अजून किती क्रोश अजून झाला पाहिजे आमचा, की तो समोर आला असता ना तर माझं तर म्हटले खरंच नसतं. म्हणजे आपण विचार करतो आपल्यापर्यंत ठीक आहे, आपल्यापर्यंत आपण पचवतो, पण मुलांपर्यंत जेव्हा येतो ना, आपलीच मुलं नाही तर नागरिकांचीही मुलं आहेत, त्यांच्या जीवावर बेतेपर्यंत आपण काय वाट बघायची. असं ताईंच्या पेस्ट्रीमध्ये घासणी मिळाली, एका ते पफ मध्ये मिळालं, अजून कितपर्यंत तुम्ही जीव घेणार. कुठेतरी या गोष्टीला कारवाई होऊन आता सगळ्यांच्या आपण मोबाईलच्या लाईव्ह माध्यमातून पाहतो की प्रत्येकाची मागणी आहे की हे सगळं बंद झालं पाहिजे, कुठेतरी कोणतरी आवाज उठवला पाहिजे. करूया ना, आपण सगळे मिळून करूया. हे सगळं बंद झालं पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे, असं आमची मागणी. आपण बघितलं तर त्यांच्याच कुटुंबातल्या या चिमुकल्या आहेत आणि सध्या एक चिमुकली जी आहे ती ऍडमिट आहे, तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. तर दुसऱ्या चिमुकलीला रक्त तपासणीसाठी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे दोघींची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती या ठिकाणी समोर येते. आपण जे लाईव्ह कॉल केलं होतं न्यूज टेक मराठीच्या माध्यमातून, त्या लाईव्ह मध्ये आपण बघितलं की उंदराची विष्ठा होती केकमध्ये, रवा केकमध्ये, आणि तोच केक या चिमुकल्यांनी सुद्धा खाल्ला होता. दुसऱ्या दिवशी खाल्ला तो म्हणजे हर्षली गायकवाड यांनी स्वतःने खाल्ला तो केक. आणि त्याच्यानंतर त्यांना ही बाब निदर्शनास आली, चिमुकल्यांना ही बाब निदर्शनास आली नाही. आणि त्याच्यानंतर एकंदरीत चिमुकल्यांनी केक खाल्लं असल्याचं त्यांना काल कळालं आणि त्यांना पोटदुखीचा त्रास व्हायला लागला. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर त्यांनी ज्यावेळी सांगितलं त्यावेळी त्यांना आता सध्याच्या घडीला ऍडमिट करावं लागले आहे. आणि एकंदरीत अनेक पदाधिकारी कारवाई चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आता प्रत्येक जण पुढे सरसावत आहेत आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता कारवाईला सुरुवात झालेली आहे. आता संबंधितांवर काय कारवाई केली जाते? अय्यंगार बेकरी सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात बघतोय, खूप छान सजावट केली जाते, गुलाबी कलरचा सुंदर असा आकर्षण वाटणारा रंग मारला जातोय. परंतु हेच मारत असताना याच्या मागे नागरिकांना काय खायला दिलं जातं हे एक खरं तर गंभीर सत्य समोर येत आहे. आणि त्यामुळे त्या गोष्टीचा आणि त्याचा निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्याची तक्रार जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणून आपण बघत असाल तर फक्त ही शाखा नाही तर इतर अनेक शाखा आहेत, बेलवलीत शाखा आहे. म्हणजे हा जो उंदराच्या विष्ठेचा प्रकार आहे तो झाला होता बदलापूरच्या बेलवली शाखा या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण बदलापूर पूर्व परिसरात ज्या ठिकाणी केक मेकिंग केली जाते त्या ठिकाणी सुद्धा जाऊन पाहिलं होतं. त्यावेळी आपण त्यांचं किचन बघितलं होतं. टॉयलेटच्या जागेवरती चक्क त्यांनी केकची भांडी जी आहेत, तोप जे आहेत ते या ठिकाणी ठेवले होते. त्यानंतर आज आपण बघतोय सानेवाडीतला सुद्धा प्रकार आलाय. म्हणजे अय्यंगार मधले सगळेच
ज्या शाखा आहेत त्या शाखांमधला हा धक्कादायक प्रकार जो आहे तो वारंवार समोर येतो. त्यामुळे त्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या आता होत चाललेल्या आहेत. गंभीर आणि कडक कारवाईची मागणी आता करण्यात येते. या संदर्भात एफडीए काय कारवाई करतात त्याचे अपडेट आपण यापुढे घेत राहू. तुमचं तेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.